पहिल्या इलिमिनेटर राऊंड मध्ये पराभव पत्करल्यानंतर आता जोरदार टक्कर आणि विजयासाठी आतुर असलेली जोरदार इरादा घेऊन मैदानात उतरणार वैकुंठ शेठ पाटील यांची पेंट वॉरियर्स. वेलकम. या सामन्यांसाठी सामनाधिकारी मॅच रेफरी प्लीज वेलकम. मॅच रेफरी ऑफ द फायनल मॅच रायगड कबड्डी लीग पर्व पहिले अंतिम लढतीसाठी अंतिम सामन्यासाठी सामनाधिकारी. ऑफिशियल स्टार्ट युअर मॅच. महाराष्ट्र माहिती मंडळ व्यवस्थापकीय संचालक सन्मान्य संजयजी काटकर साहेब व्यासपीठात उपस्थित आहेत. मी आदरणीय चित्राताईंना विनंती करतो की काटकर साहेबांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. आजच्या समारोपाच्या दिवशी आवर्जून काटकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. जिल्हा संघटनेच्या कार्यवाह डॉक्टर चित्राताई पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान श्री संजयजी काटकर साहेब व्यवस्थापकीय संचालक माहिती संचालक मंडळ महाराष्ट्र सौ मनीषाताई काटकर या सुद्धा आज आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान ताई आपल्या शुभ हस्ते आपण करावा. झालं ठीक आहे. धन्यवाद. आणि सामन्याला अंतिम लढतीला सुरुवात. रायगड कबड्डी लीग पर्व पहिले अंतिम लढत पेंट वॉरियर्स वर्सेस आवाज सर्वायव्हर्स. 7 कबड्डी, 6 कबड्डी, 5 कबड्डी, 4 कबड्डी, 3 कबड्डी, 2 कबड्डी, 1 कबड्डी, खेळ कबड्डी. At the start the mega final of this beautiful and gorgeous tournament आपण खऱ्या अर्थाने या आजच्या दिवसाचा अर्थातच या संपूर्ण स्पर्धेचा अंतिम सामना या ठिकाणी पाहतोय. अर्थातच मेगा फायनल अनुभवणार आहोत. या मेगा फायनल करिता दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असेल. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बहारणारा खेळ मैदानामध्ये उतरवा आणि अर्थातच आपल्या संघ व्यवस्थापकांच्या प्रशिक्षकांच्या संघ मालकांच्या आणि रसिकांच्या मनामध्ये खेळ करा. राज आचार्याची ही चढाई त्याला प्रत्युत्तर आकाश गायकवाड. पेंट वॉरियर संघाकडून ही चढाई. मध्यरक्षकाला रनिंग हँडटचचा प्रयत्न. हा परशु
मंथन म्हात्रेचा खऱ्या अर्थाने भव्यत्वाने दिव्यत्वाने परिपूर्ण असलेला सोहळा हा आता मात्र समारोपाकडे वाटचाल करताना आपल्याला बघायला मिळतोय. निश्चितच 8 संघ या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झाले, 8 आयकॉन या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि त्या 8 आयकॉनमधून 2 आयकॉन प्लेयर्स यावेळेस मात्र आमने सामने आपल्याला भेटताना मिळत आहेत, बघायला मिळत आहेत. अर्थातच राज आचार्य विरुद्ध आकाश गायकवाड अशी लढत असेल. चढाई करता यावेळेस प्रशांत जाधव आपल्याला बघायला मिळतोय. सुरुवातीच्या काही चढाया क्षेत्ररक्षणाचा अंदाज घेणाऱ्या चढाया असतात. त्या संपूर्ण लीग मध्ये तिसऱ्यांदा हे दोन्ही संघ एकमेकांसमोर लढत देत आहेत. डू ऑर डाय रेड. राज आचार्याची चढाई. या चढाईमध्ये कुठल्या तरी संघाचं खातं उघडणार एवढं नक्की. हो हो सुंदर. आता मात्र मंदार पाटील अलर्ट होता. यशस्वी पकड. कुणाचं खातं उघडलंय पेन वॉरियरच्या मंदार पाटीलनं उजवा कोपरा रक्षक. सक्सेसफुल टॅकल. प्रत्युत्तर असणार प्रशांत जाधवचं. डू ऑर डाय रेड. 6चा डिफेन्स. मध्यरक्षक अभिजित भोईर. डावा कोपरा रक्षक मंथन आणि उजव्या कोपऱ्यावरती कर्णधार गौरव नाईक. सक्सेसफुल टॅच. यशस्वी पकड. अभिजित भोईर मध्यरक्षक. सुंदर. पुन्हा एकदा राज आचार्याची चढाई. दोन्हीकडून यशस्वी पकड केलेले आहेत. याचा अर्थ क्षेत्ररक्षण दोन्ही संघांकडे मजबूत. तर राज आचार्याची चढाई. क्षेत्ररक्षण खिळखिळ करण्याचा प्रयत्न. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आणि आता मात्र आकाश गायकवाडला बाद केलंय. आयकॉन खेळाडून आयकॉन खेळाडूवरती मात केली. यशस्वी चढाई घाई केली आकाश गायकवाडनं. प्रत्युत्तर कर्णधार ऋतिक पाटीलचं. खऱ्या अर्थाने दोन्ही संघांच्या रसिकांच्या माध्यमातून पाठीराखांच्या माध्यमातून उत्स्फूर्त प्रतिसाद या अंतिम सामन्याला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. चढाई करता यावेळेस मात्र कर्णधार ऋतिक पाटील आपल्याला बघायला मिळतोय. याच अलिबाग तालुक्याचा सुपुत्र ऋत्विक यावेळेस मात्र ऍडव्हान्स आणि सक्सेसफुल होतीये. पुराणा इंदुरकरच्या माध्यमातून लाजवाब पद्धतीचा परफॉर्मन्स. हॅट्स ऑफ असेल मित्रा तुला, कारण अतिशय महत्वाच्या या चढाईमध्ये तू पकड केलीस. प्रत्युत्तर आता केला तर मात्र राज आचार्य आपल्याला बघायला मिळतोय. खऱ्या अर्थाने रसिकांच्या टाळ्यांचा गजर, शिट्या आणि आवाज निश्चितच आपल्याला या ठिकाणी मैदानामध्ये घुमताना आपल्याला बघायला मिळतोय. व्हॉट अ फ्रंट ब्लॉक. सुंदर. राज जंगम. सुंदर टीम कॉम्बिनेशन. यशस्वी पकड राज जंगम कडून राज आचार्यला. इसे कहते हैं टीट फॉर द टैट. ईट का जवाब पत्थर से देना. प्रत्युत्तर दाखल प्रशांत जाधव. पेन वॉरियर संघाचा हा एक आघाडीचा चढाई बहादर म्हणून आपण त्याच्याकडे पाहतोय. असा प्रशांत जाधव. 6चा डिफेन्स असेल. यावेळेस मात्र सुंदर रनिंग टच. सुंदर टोटच. बंधन मात्रेवरती अटॅक. यशस्वी चढाई. कबड्डी 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 खेळ कबड्डी. कबड्डी 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 खेळ कबड्डी. खेळ रांगड्या मर्दाचा, खेळ तांबड्या मातीचा. खेळ रांगड्या मर्दाचा, तांबड्या मातीचा. मॅट असो माती असो घसण दे.
आता मात्र अनिरुद्ध भोसले 10, 9, आवाज आपल्याला सांगून 8, जातोय 7, 6, या चढाईमधलं यश. प्रत्युत्तर दाखल राज जंगम. यावेळेस मात्र अभिजित भोईरियाची शिकार अचूकरित्या अंडर किकच्या माध्यमातून अभिजित भोईरियाला टिपलं जात आहे. जबरदस्त खेळ राज जंगमच्या माध्यमातून. आता मात्र प्रत्युत्तर दाखल चिन्मय पाटील. खऱ्या अर्थाने मित्रांनो चिन्मय पाटील आणि पेंट संघाचं एक विशेष असं नातं आहे, कारण पेंट संघाचे जे प्रशिक्षक आहेत अर्थात निलेश पाटील यांचा हा चिरंजीव प्रतिस्पर्धी संघामध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेस मात्र माघारी परतलाय. प्रत्युत्तर दाखल ऋत्विक पाटील कर्णधार. 4 खेळाडू मैदानामध्ये असेल. यावेळेस मात्र ऋत्विक पाटील हम भी किसी से कम नहीं है असा सांगत वारंवार गुण टिपतोय. लाजवाब पद्धतीचा परफॉर्मन्स. मित्रांनो निश्चित ज्या अंतिम सामन्याची अपेक्षा या ठिकाणी रसिकांना होती तशाच प्रकारचा सामना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. अनिरुद्ध भोसलेची चढाई. आक्रमकतेने ही चढाई अनिरुद्ध भोसलेची. आणि बोनस गुणाची कमाई या चढाईमध्ये यशस्वी चढाई केली अनिरुद्ध भोसलेने. प्रत्युत्तर ऋतिक पाटीलचं. सुपर टॅकलची नामी संधी असणार आवास वायपर्सकडे. 3चा डिफेन्स ऋतिक पाटीलची चढाई. हो हो 1+1 2 पॉइंट यशस्वी चढाई. कर्णधाराला साजेशी केळी पेन वॉरियर्स कडून ऋतिक पाटीलची यशस्वी चढाई. आणि आता मात्र पहिला ऑल आउट देण्याची नामी संधी आहे पेन वॉरियर्सला आवास वायपर्स वरती. पाहूया अनिरुद्ध भोसले काय किमया करतोय, हे पाहणं मोठं रंजक असणार आहे. आणि बोनस गुण अनिरुद्ध भोसलेने मिळवलाय. 1+2 3 पॉइंट्स मिळणार. पहिला ऑल आउट आवास वायपर्स वरती. राज आचार्यची चढाई. एक गुणाची कमाई केली. निकेश थळेला बाद केलं आणि 1 गुण मिळवला आवास वायपर्स संघानं. यावेळेस मात्र राज आचार्य. हो आता मात्र सुंदर अँकल होल्ड मंदार पाटील. तितकीच गौरव पाटीलची सुरेख साथ. यशस्वी टॅकल सक्सेसफुल टॅकल पेन वॉरियर्स कडून. प्रत्युत्तर दाखल ऋतिक पाटील. हा देखील मित्रांनो सहजासहजी माघार घेणारा खेळाडू नाहीये. पेन वॉरियर्स 11 तर आवास वायपर्स 7. 4 गुणांनी आघाडीवरती असेल पेन वॉरियर्स. चढाई करता ऋतिकची चढाई आपल्याला बघायला मिळते आहे.
6चा डिफेन्स असेल यावेळेस मात्र गौरव नाईक त्या ठिकाणी पूर्णतः सज्ज असणार 8, 7, 6, आणि माघारी परत 5. प्रत्युत्तर दाखल मात्र अनिरुद्ध भोसले. आवाज संघाचे निश्चितच अनेक अपेक्षा या खेळाडूकडून असेल असा हा प्रचंड महत्वाकांक्षी खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. मागील 3 दिवस ज्या खेळाडूंनी या मैदानामध्ये धुमाकूळ घातला असा हा अनिरुद्ध भोसले आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर पदलायुक्त पायातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि आता मात्र रिक्त समाधानी परतत असताना प्रत्युत्तर देतोय प्रशांत जाधव. डू और डाय. थर्ड रेड, तिसरी चढाई, करो या मरो. यावेळेस बघूया किती प्रयत्न केले जातात प्रशांतच्या माध्यमातून. यावेळेस मात्र व्हॉट अ कॉम्बिनेशन टॅकल बाय टीम आवाज वायपर्स. एक जबरदस्त सांघिक खेळ आपल्याला बघायला मिळाला आवाज वायपर्सच्या माध्यमातून. प्रत्युत्तर दाखल राज आचार्य. पेन वॉरियर्स विरुद्ध आवाज वायपर्स हे दोन संघ मात्र ह्या अंतिम फेरीमध्ये लढत देताना आपल्याला बघायला मिळतात. यावेळेस मात्र पुनश्च एकदा सज्ज असेल क्षेत्ररक्षक पेन वॉरियर्स संघाचे. राजच्या माध्यमातून एक जरी चूक झाली तरी देखील या ठिकाणी जेरबंद केली जाईल यामध्ये शंका नाही. परंतु पुन्हा एकदा मंदार पाटील सुंदर लाजवाब पद्धतीने त्या ठिकाणी डायव्ह लगावली गेली. परंतु 1 पॉइंट ईच सामनाधिकाऱ्यांचा इशारा. गौरव पाटील मैदानाच्या बाहेर जातोय. दोन्ही संघांना 1-1 गुण मिळणार. यशस्वी पकड होती परंतु 1 गुण सुद्धा मिळेल आवाज वायपर्सला. ऋतिक पाटीलची चढाई बोनस ऑन असेल या चढाईसाठी. निश्चितच आयुष्याच्या वळणावरती प्रत्येकाला एका योग्य गायडन्स देणाऱ्या मित्राची आवश्यकता असते. असाच्या कबड्डी मध्ये क्षेत्रातील गायडन्स यावेळेस मात्र ऋतिक पाटील मैदानाच्या बाहेर लाजवाब पद्धतीने वारंवार पकडींचा नमुना दाखवतोय आवाज वायपर संघ. अनिरुद्ध भोसलेची चढाई 10-12 2 गुणाची आघाडी पेन वॉरियर्स कडे. 5चा डिफेन्स बोनस ऑफ असेल या चढाईसाठी. यांनी या अगोदरच्या चढाईमध्ये बोनस गुण प्राप्त करून आपल्या संघाची आघाडी वाढवली होती असा अनिरुद्ध भोसले. 5चा डिफेन्स. प्रत्युत्तर राज जंगमचं. आता मात्र राज आचार्य आपल्याला बघायला मिळतोय. आयकॉन खेळाडू आवाज वायपर्स संघाचा हा आयकॉन. निश्चितच आवाज वायपर्स संघासाठी ज्या खेळाडूंनी प्रचंड मेहनत घेतली असा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. राजच्या माध्यमातून 5चा डिफेन्स असेल. रायगडावर पुढे पसरले शिवरायांच्या पायी आणि हेच आम्हा माणिक मोते दुसरी दौलत नाही. खऱ्या अर्थाने अशाच प्रकारे या माणिक मोत्यांच्या स्वरूपामध्ये खेळाडू आपल्याला या रायगड जिल्ह्याला बघायला मिळतात. अर्थातच रायगड कबड्डी लीग 2025 पर्व पहिले आपण या ठिकाणी अनुभवतोय. आणि या पहिल्या पर्वाचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाचा अंतिम सामना या ठिकाणी पाहतोय. अर्थातच मेगा फायनल ऑफ द टुर्नामेंट. आकाश गायकवाडची चढाई 2 गुणाची आघाडी पेन वॉरियर्स कडे. उदंड प्रतिसाद कबड्डी रसिकांनी आजच्या शेवटच्या समारोपाच्या दिवशी या स्पर्धेला दिलेला आहे. बोनसची डिमांड होती.
सामना मध्यंतरासाठी थांबतोय. मध्यंतरापर्यंत पेन वॉरियर्स 12 गुण, आवास वायफर्स 10 गुण. 2 गुणाच्या आघाडी पेन वॉरियर्सकडे. कबड्डी 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 खेळ कबड्डी. कबड्डी 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 खेळ कबड्डी. खेळ रांगड्या मर्दाचा, खेळ तांबड्या मातीचा. खेळ रांगड्या मर्दाचा, तांबड्या मातीचा. मॅट असो माती असो ढसन दे हर घडी. कबड्डी 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 खेळ कबड्डी. अरे कबड्डी 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 खेळ कबड्डी. सुपर रेडर तू कधी रे डिफेंडर. तू लढ बिडू लढ आता हो रे ऑलराउंडर. तू रेड मार आर पार, तू रेड मार आर पार. खेळ यार कर तू वार धरपकड. झपट आपट धरून धपट मार मुसंडी. कबड्डी 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 खेळ कबड्डी. अनेक मान्यवर अनेक मान्यवरांचा शुभाशीर्वाद. या शुभाशीर्वादात साजरी संपन्न होणारी आणि सांगतेकडे वाटचाल करणारी आरकेएल अर्थात सन्मान कबड्डीचा अभिमान रायगडचा ही टॅगलाईन घेऊन मागच्या 3 दिवसापासून मागच्या 3 दिवसापासून रसिक प्रेक्षक या ठिकाणी या कबड्डीच्या स्पर्धेचा आनंद आस्वाद घेतात. अर्थात पहिली प्रीमियर लीग ज्यांच्या कुशल नेतृत्वाखाली, ज्यांच्या संकल्पनेतून अर्थात ॲडव्होकेट आस्वाद पाटील आणि चित्राताई पाटील यांच्या सूक्ष्म निरीक्षणाखाली या स्पर्धेचं नीटनेटकं आयोजन केलं जात आहे. या स्पर्धेला अनेक मान्यवरांचा शुभाशीर्वाद लाभला. त्यामध्ये सन्माननीय किरण पवार साहेब यांना मी त्यांचा आवर्जून उल्लेख करेन. माफ करा, मी सन्माननीय सुधीर पवार साहेब यांचा मी आवर्जून उल्लेख करेन. आपल्या पत्नी सौ छायाताई पवार ज्या छत्रपती पुरस्कार विजेते आहेत, त्यांच्या समवेत मागच्या 4 दिवसापासून रिलायन्स इंडस्ट्रीचे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत असलेले आदरणीय सुधीर पवार साहेब हे सुद्धा या स्पर्धेला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेत. मी पवार साहेब आपल्याला विनंती करतो, रायगड कबड्डी लीगचे पवार साहेब आपल्याला विनंती आहे, आपण आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. मी चित्राताई पाटील आपल्याला विनंती करतोय की आपण त्यांचा सन्मान, सत्कार आणि स्वागत करायचं आहे. मागच्या 4 दिवसापासून अथक यावेळेस मात्र राज आचार्य मैदानामध्ये धुमाकूळ घालतोय. रसिकांची प्रचंड साथ त्या खेळाडूला बघायला मिळते. धन्यवाद पवार साहेब. रिलायन्स इंडस्ट्री येथे उपमहाव्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले सुधीर पवार या स्पर्धेसाठी आपल्याला लाभले. धन्यवाद. आणि पेन वॉरियर्स वरती पहिला ऑल आउट देण्यात यशस्वी झाले. आवास वायपर्स 17 गुण, पेन वॉरियर्स 13 गुण. अंतिम लढत आकाश गायकवाडची चढाई. 4 गुणाची आघाडी आवास वायपर संघाकडे. अभिजित भोईर ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न होता. फोर्स मिड लाईन कडे यशस्वी चढाई आकाश गायकवाडची. 1 गुण मिळणार पेन वॉरियर्सला. प्रत्युत्तर राज आचार्यचं.
6, 5, 4, 3. सुंदर. पुन्हा एकदा एक यशस्वी चढाई आकाश गायकवाडची. स्कोअरबोर्ड ऑपरेटर प्लीज अपडेट. तुम्ही खेळा, ते बघतील. तुम्ही खेळा, त्यांचा रेकॉर्ड आहे, तुम्ही नाही बदलू शकत. तुम्ही खेळा. अनिरुद्ध भोसलेची चढाई. 10, 9, 15-17 8, दोन गुणाची 7, आघाडी आवाज 6, वायपर संघाकडे. 5, 4, 3, 2, ऋतिक 1. पाटीलची चढाई. 5चा डिफेन्स. अतिशय रंगतदार लढत. क्षणाक्षणाला उत्कंठा शिगेला पोहोचवणारा हा सामना. बोनस ऑफ असेल ऋतिक पाटीलच्या या चढाईसाठी. सुंदर असा टोटसचा प्रयत्न आहे, पाहूया. 10, 9, आणि आता मात्र ऍडव्हान्स टॅकल करण्याचा हा प्रयत्न. गिफ्ट केला 1 पॉइंट गौरव नाईकनं. 1 गुण मिळणार पेंड वॉरियर्सला. डू ऑर डाय. डू ऑर डायरेक्ट. or direct. Do अनिरुद्ध or भोसलेची चढाई. direct. Do or direct. Do or direct. आता मात्र अँकल होल्ड पुन्हा एकदा पाहायला मिळतोय ऋतिक पाटील कडून. ऑलराऊंडर परफॉर्मन्स आजच्या या फायनल मॅच मध्ये. कर्णधाराला साजेची खेळी. सुंदर असा अँकल होल्ड. तितकीच मध्यरक्षकाची सुरेख साथ. 17-17 3चा डिफेन्स आवास वायपरचा. सुपर टॅकलची नामी संधी असणार आवास वायपर्स कडे. चढाईची धुरा ऋतिक पाटील वरती. मंथन म्हात्रे डावा कोपरा रक्षक. 10, 9, प्रत्युत्तर चिन्मय पाटील. पेंड वॉरियर 17 गुण, आवास वायपर 17 गुण. दोन्ही संघ समान गुणांवरती. 10, 9, 8, 7, 6. ॲडव्होकेट उमेशजी ठाकूर यांचा आजच्या अंतिम लढतीच्या दिवशी आगमन झालेलं आहे. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं उमेशजी ठाकूर आपलं हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी सुंदर असा अवॉर्ड केला. 2 गुण मिळणार आवास वायपर्सला. सुपर टॅकल 2 पॉइंट्स. 2 गुण. सुंदर. 2 पॉइंट्स आवाज वायपर्स. अभिजित अतिशय- भोईर मैदानात येतोय. राज आचार्यची चढाई. अतिशय सुंदर असा ऑलराऊंडर परफॉर्मन्स राज आचार्यच्या माध्यमातून या अंतिम फेरीमध्ये बघायला मिळतोय. चढाईकरिता स्वतः राज आचार्य आपल्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतोय. बघूया आजच्या या समारोपाच्या दिवशी कबड्डी प्रेमी ॲडव्होकेट उमेशजी ठाकूर व्यासपीठात उपस्थित आहेत. मी डॉक्टर चित्राताईंना विनंती करतो की आपण उमेश ठाकूर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे आणि आभार व्यक्त करायचे आहेत आजच्या या समारोपाच्या दिवशी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिल्याबद्दल. धन्यवाद. आकाश गायकवाडची चढाई. 5चा डिफेन्स. 2 गुणाची आघाडी आवास वायपर्सकडे. प्रत्येक चढाईमध्ये लढाई होते. क्षणाक्षणाला क्रीडा रसिकांची उत्कंठा शिगेला पोचते असा सामना. 5चा डिफेन्स आकाश गायकवाडची चढाई. अभिजित भोईरवरती अटॅक परंतु रिक्त असते मागे परतला. प्रत्युत्तर चिन्मय पाटीलचं. डू ऑर डाय. डू ऑर डायरेक्ट. Do or direct. बोनस ऑन असेल या चढाईसाठी. Or direct. Do or direct. Do or direct. चिन्मय पाटीलची चढाई. मध्यरक्षकाला रनिंग हँड टचचा प्रयत्न. यशस्वी चढाई. गौरव पाटीलला अचूक हेरला. रनिंग हँड टच. प्रत्युत्तर ऋतिक पाटीलचं. 3 गुणाची आघाडी आवास वायपर्सकडे. 20-17 कर्णधार ऋतिक पाटीलची चढाई. 6चा डिफेन्स. बोनस गुणाची कमाई. यशस्वी चढाई ऋतिक पाटीलची.
प्रत्युत्तर राज आचार्यचं 5चा डिफेन्स बोनस ऑफ असेल राज आचार्यसाठी. Nine, eight, seven, six, five, 18-20 2 गुणाची आघाडी. पुन्हा एकदा कर्णधार ऋतिक पाटील. सुंदर चिन्मय पाटीलला झेरलं ऋतिक पाटीलनं. यशस्वी चढाई. पुन्हा एकदा 1 गुणाची कमाई पेण वॉरियर्ससाठी. 19-20 nine. रिक्त हस्ते मागे परतला. प्रत्युत्तर आकाश गायकवाड. 5चा डिफेन्स. अतिशय खोलवर चढाई होती. सजग होतं क्षेत्ररक्षण. रिक्त हस्ते मागे परतला. प्रत्युत्तर राज आचार्यचं. डू ऑर डाय रेड. 6चा डिफेन्स बोनस ऑन असेल या चढाईसाठी. Do or die rate. Do or die rate. Do or die rate. आणि आता मात्र पुन्हा एकदा निकेश खळे ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न. आणि 1 गुण राज आचार्यसाठी अर्थात आवास वायपरसाठी. ऋतिक पाटीलची चढाई. यावेळेस निश्चित चढाई करीत असेल कर्णधार. सामना जर आपण पाहिलं तर पेण वॉरियर्स 19 आणि आवास वायपर्स 21 2 गुणांनी निश्चितच आघाडीवरती आहे आवास वायपर्स. परंतु पेण संघाच्या माध्यमातून कमबॅक केला जाईल यामध्ये शंका नाही. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं असल्याचा सामनाधिकाऱ्यांचा इशारा. लास्ट 5 मिनिट टू गो. अनिरुद्ध भोसलेवरती दारोमदार चढाईची. 5चा डिफेन्स. 19-21 2 गुणाची आघाडी आवास वायपर्सकडे. शेवटच्या क्षणाच्या चढाईपर्यंत या सामन्याचा निकाल अवलंबून असणार. अतिशय रोमहर्षक लढत. पहिल्या रायगड कबड्डी लीग 2025च्या या अंतिम लढत अंतिम सामना यशस्वी आणि नीटनेटक आयोजन रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीनं ॲडव्होकेट अस्वाजी पाटील आणि डॉक्टर चित्राताई पाटील सर्व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य. डू ऑर डाय. आकाश गायकवाडची चढाई. डू ऑर डाय रेड. Or die rate. Do अंतिम or die टप्प्यामध्ये rate. आलेला सामना यावेळेस मात्र आकाश Or गायकवाड die rate. सक्सेसफुल ठरतो या मैदानामध्ये. निश्चितच शेवटची 4 मिनिटं असतील सामना संपायला. आणि ही 4 मिनिटं आपल्याला सांगून जातील की ह्या रायगड कबड्डी लीग पर्व पहिलं 2025चा अंतिम विजेता संघ कोणता संघ ठरतोय. ही येणारी 4 मिनिटं आपल्याला सांगून जातील. अतिशय भव्यत्वाने दिव्यत्वाने परिपूर्ण असलेला सोहळा अंतिम टप्प्यामध्ये येतोय. आणि निश्चितच आवास वायपर्स आणि पेण वॉरियर्स हे 2 संघ आमने सामने अस्तित्वाची लढाई देताना आपल्याला बघायला मिळत आहेत. चढाई करता यावेळेस मात्र सज्ज झालाय आकाश गायकवाड. 5चा डिफेन्स असेल. बघूया कितपत गुणांची लूट त्याच्या माध्यमातून केली जाते. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा आयकॉन खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. कितपत प्रयत्न करतोय आवास वायपर्स मात्र सज्ज असेल. हो सुंदर चढाई. 2 गुण. यशस्वी चढाई. सक्सेसफुल रेड. निर्णायक क्षणी ही निर्णायक चढाई आवास वायपर्सच्या विरोधात पेण वॉरियर्सची. 2 गुण मिळणार पेण वॉरियर्सला. यशस्वी चढाई. 22-21 आता मात्र 1 गुणाची आघाडी ही पेण वॉरियर्स कडे आलेली आहे. परंतु कबड्डीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं.
नवीन खेळाडू सबस्टिट्यूट केलाय डू ऑर डायरेक्ट Do or direct. Do or direct. Do or direct. Do or direct. रनर आउट 9, एक गुण मिळणार पेन वॉरियर्सला आणि त्रुटीत काळाचा अवलंब केलाय पेन वॉरियर्सनं. ऋतिक पाटीलची चढाई सुपर टॅकलची नामी संधी आवास वायपर्स कडे 2चा डिफेन्स. ओहो यावेळेस मात्र 9, धगधगता अंगार शांत होतोय. समुद्र निश्चितच त्या ठिकाणी आटतोय कारण चेर बंद होतोय. अर्थातच पेन वॉरियर्स संघाचा ठाण्या भाग ऋतिक पाटीलला पकड होतीये. कबड्डी 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 खेळ कबड्डी ये कबड्डी 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 खेळ कबड्डी खेळ रांगड्या मर्दाचा खेळ तांबड्या मातीचा खेळ रांगड्या मर्दाचा तांबड्या मातीचा मॅट असो माती असो ढसन दे हर घडी कबड्डी 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 खेळ कबड्डी अरे कबड्डी 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 खेळ कबड्डी त्रुटीत काळाचा अवलंब केलाय आवास वायपर्सनं 23-23. कबड्डी 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 खेळ कबड्डी 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 खेळ कबड्डी खेळ रांगड्या मर्दाचा खेळ तांबड्या मातीचा खेळ रांगड्या मर्दाचा तांबड्या मातीचा मॅट असो माती असो ढसन दे हर घडी लास्ट 2 मिनिट टू गो. अनिरुद्ध भोसलेची चढाई 23-23. या खेळाडूकडून निश्चितच अधिकच्या अपेक्षा असतील संघाला. 8, रिक्त हस्ते मागे परतला. प्रत्युत्तर आकाश गायकवाडचं. सामना संपायला शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत. पहिल्या रायगड कबड्डी लीगचा अंतिम सामना कसा असावा तर शेवटच्या क्षणापर्यंत क्रीडा रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. मन रिझवणारा हा सामना अंतिम लढत पेन वॉरियर्स वर्सेस आवास वायपर्स. 4चा डिफेन्स आकाश गायकवाडची चढाई. 10, 9, 8, 7. आणि पुन्हा एकदा अनिरुद्ध भोसले. लास्ट 1 मिनिट टू गो. सामना संपायला शेवटचा 1 मिनिट. यावेळेस मात्र निश्चितच कॉन्फिडन्स लेवल पारा चढलाय कॉन्फिडन्सचा. बघूया कितपत यश मिळतं अनिरुद्ध भोसले. आणि बोनस गुण यशस्वी चढ़ाई. जरूर दोस्तों, चीते की चाल बाज की नजर और अनिरुद्ध भोसले के बोनस पर कभी संदेह मत करना, क्योंकि कभी भी मात दे सकता है. यावेळेस मात्र सामना पुन्हा शकता बरोबरीवरती. कबड्डी 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 खेळ कबड्डी 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 खेळ कबड्डी खेळ रांगड्या मर्दा. स्कोरबोर्ड आकाश गायकवाडची चढाई 24-23.
1 गुणाची आघाडी आवाज वायपर्स कडे. हो सुंदर सुंदर अतिशय रोमहर्षक क्षणी ही चढाई. वॉट अ परफॉर्मन्स याला म्हणतात कबड्डी. खऱ्या अर्थानं या रायगडच्या मातीमधून कबड्डीचा निनाद गुंजणार. अंतिम लढत यशस्वी चढाई आकाश गायकवाडची पेन वॉरियर्स साठी. कबड्डी मध्ये कधीही काही घडू शकतं. 6 पॉइंट जोरदार टाळ्यांच्या गजरात आकाश गायकवाडचं अभिनंदन करूया. या स्पर्धेला कलाटणी देणारा हा क्षण. कबड्डी कबड्डी कबड्डीचा गूंज या ठिकाणी गुंजतोय आणि आकाश गायकवाड क्रीडा रसिकांच्या मनातला ताईत झालाय. यशस्वी चढाई पेन वॉरियर्स साठी. 1 गुण मिळणार आवाज वायपर्सला. आयकॉन प्लेअर पेन वॉरियर्स साठी ठरला होता आकाश गायकवाड आणि आकाश गायकवाडची ही सामन्यातली शेवटची चढाई असेल. अँकल होल्डचा प्रयत्न परंतु 1 गुण प्राप्त झाला आणि मला वाटतं 30 विरुद्ध 25 5 गुणांनी आवाज वायपरवर मात करत पेन वॉरियर्सनं अंतिम विजेतेपद प्राप्त केलंय. हार्दिक हार्दिक अभिनंदन. कबड्डी 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 खेळ कबड्डी. कबड्डी 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 खेळ कबड्डी. खेळ रांगड्या मर्दाचा, खेळ तांबड्या मातीचा. खेळ रांगड्या मर्दाचा, तांबड्या मातीचा. मॅट असो माती असो ढसन दे हर घडी. हार्दिक हार्दिक अभिनंदन. संघ मालक वैकुंठ शेठ पाटील, संघ प्रशिक्षक निलेश पाटील, कर्णधार ऋतिक पाटील आणि सर्व पेन वॉरियर्सचे सर्व खेळाडू हार्दिक हार्दिक अभिनंदन. सुपर रेडर तू कधी रे डिफेंडर. तू लढ बिडू लढ आता हो रे ऑल राउंडर. तू रेड मार हार पा, तू रेड मार हार पा. खेळ यार कर तू वार धर पकड. सपट आपट धरून धपट मार. विजयाचा जल्लोष शंखनाद आपल्याला या ठिकाणी मैदानामध्ये बघायला मिळतोय. एक मिनिट हॅलो हॅलो. सर्व संघ मालकांना विनंती आहे आपण या ठिकाणी थांबायचं आहे. सर्व संघ मालक 8ही संघ मालक आपण थांबायचं आहे. जरा मैदान मोकळं करा प्लीज. पेन वॉरियर्स आपल्याला पारितोषिक वितरण करायचं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे मैदान मोकळं करा. आपण सेलिब्रेशन इकडे साईडला करूया आपण प्लीज.